आज आम्हाला घेण्यासाठी आली होती एकदम स्पेशल गाडी, ज्याच्यामध्ये आम्ही बसून जाणार होतो एकदम लांब पथनाट्य करण्यासाठी। चलो डॉन म्हणते डॉन। हां ए क्या रे दादाची सर्व मस्ती करून झाली होती, तर तो आता गाईड करणार होता की आम्ही कसं बसलं पाहिजे, कारण की जागा कमी होती आणि गाडीमध्ये जाणारे विद्यार्थी जास्त। आमच्यापैकी काही विद्यार्थी तसेसुद्धा स्कूटीवरती येणार होते, पण आम्ही स्कूटीवरती जाऊ शकत नव्हतो, त्यामुळे आम्हाला या गाडीत जावं लागतं आहे। आणि एवढी मोठी मोकळी गाडी बघून मला म्हणजे कळतच नव्हतं की आम्ही कसं जाणार आहे एवढ्या मोकळ्या गाडीमध्ये। वरती काही छप्पर नाही आहे, काही नाही आहे, पूर्ण हवा तोंडावर, एवढा आवरून काय फायदा। सगळा विचार करत असताना तरीही आम्ही त्या गाडीमध्ये बसलो आणि मला हेच कळत होतं की मी बसू कशी, पण वाकडं तिकडं कसं मस्त होत नाही, त्या गाडीमध्ये बसले शेवटी। आणि हे सांगते की आम्ही नेमकं कुठं जातोय, तर आपण जात आहोत पथनाट्य करण्यासाठी। विद्रोही साहित्य संमेलन होतं, तर त्यासाठी अगोदर प्रचारासाठी आम्हाला पथनाट्य करायचं होतं, तर त्यासाठी आम्ही जात होतो। तर ही सगळी तयारी त्याची चालू होती। हे बघा आमचे काही फ्रेंड्स स्कूटीवरती जात आहे, कारण की त्यांना माहिती आहे आपल्याला या गाडीमध्ये तर जागा नाही आहे, आपल्याला आपली गाडी घ्यावी लागेल। तर असं करत करत आम्ही सगळ्यांना गुड बाय केलं, बाय बाय म्हणून आम्ही इथून निघालो। तर हे आहेत आपले काही दुसरे फ्रेंड्स जे आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आले होते की तुम्ही जा आणि छान करून वापस या आणि आम्हाला भेटा। आणि हे असे म्हणत होते की मी तुझा फोनच वापस देत नाही। तर आपण निघलो आहोत आता रस्त्याने, आणि हा व्ह्यू बघून बापरे एवढं भारी वाटलं होतं, काय सांगू मी तुम्हाला। आणि आम्ही यांच्याकडे ना असं एम्बॅरेस फील करण्यासारखं यांच्याकडे बघत होतो, म्हणून हे सगळेजण हसत होते आम्हाला। पण काय करणार, मज्जा येते असं फ्रेंडला म्हणजे परेशान करण्यासाठी। तर मी ना 4 वेळेस ह्या व्ह्यूचं याच्यासाठी शूट करत होते, कारण की मला हा व्ह्यू खरं खूप आवडला होता आणि हे सगळं बघायला खूप मज्जासुद्धा येत होती, कारण की संध्याकाळची वेळ होती ना, तो खरंच खूप भारी वाटत होतं। तर आता हे फ्रंट साईडनं असा व्ह्यू होता, जो की एवढा खास नव्हता, पण तरी पण आपण ह्या व्ह्यूचा आनंद घेत मस्तपैकी आपल्या लोकेशनला जात होतो। तर बघूया अजून पुढे ब्लॉगमध्ये काय काय होतं आहे आणि काय काय नाही, सगळ्यांची मस्ती अशीच चालू राहील, कारण की आपल्या ग्रुपमध्ये असं कोणीही नाही आहे की ते शांत बसेल। तर हळूहळू असं आपण जातो आहे मस्तपैकी आपल्या डेस्टिनेशनला, लोकेशनला। तर बघूया। सो आता आपण आलो आहोत आपल्या लोकेशनला, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून आणि आमच्या कामाला सुरुवात केली। बघा अच्छा तेच ते भावसिंगपुरामध्ये आम्ही आता सध्या आहोत आणि आम्ही इथं आलेलो आहोत पथनाट्य करायसाठी। तर तुम्ही काय माहिती आला आहात नाही, पण बघा आम्ही शूटिंग काढणार नाही कोणी, कारण की आज काय माहिती कोणी आहे की नाही शूटिंग काढायला, तरी पण एकदा बघू कशी आपण ट्रॅफिक जाम करूया रस्त्यावर। ट्रॅफिक जाम होणार आहे, पण ते तुम्हाला नाही तसं दिसणार आहे, कारण की व्हिडिओ काढायला मे बी कोणीच नाही आहे। मी काले दिखली आहे, समोसा किती पाहिजे तुला? याला 3 सैंडविच बनता है अल्टरनेटिव क्या होगा पाव भाजी कॅन्सल, भाजी पाव कॅन्सल। घरी जाऊन जेवणच नाही करायचं आता सध्या, रोशनीच्या चॅनलला कोणी पण सबस्क्राईब नका करू, कारण ती खूप घाण व्हिडिओ बनवते। आज आम्ही काही माझी फ्रेंडने सिद्ध केलेले की ते बघूनच व्हिडिओ येत आहे माझ्या चॅनलला। मला खायचे पहिले पेटपूजा मग कामदूजा असं म्हणता आम्ही पूर्ण पहिला आपली पेटपूजा केलेली आहे, मस्तपैकी खाऊन वगैरे घेतलेलं आहे आणि आपण आलो आहोत आता ह्या रोडवरती जिथं आपण पथनाट्य करणार आहे। मला असं वाटलं होतं साधा मच्छर तरी आमचं पथनाट्य बघायला येतोय की नाही काय माहीत, पण नाही,
ऑलरेडी सगळं ऑर्गनाईज झालेलं होतं. खूप जण आमचं पथनाट्य बघण्यासाठी आले होते आणि जे नाही आले त्यांना आम्ही ओरडून आमच्याकडे बोलवलं आणि म्हणलं की तुम्ही आमचं पथनाट्य बघा, नक्कीच तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. आणि सगळे विद्यार्थी म्हणजे पथनाट्य करतायत तर बघूच शकतात, हो की नाही. सो बघा आता. पाऊन सेवय मानतयाचे गाणे जीवनाचे संविधान माझे जय जय संविधान माझे स्मरतो संविधान माझे हक्क आणि अधिकार देऊनी कर्तव्याची जाणीव देते संविधान माझे जय जय संविधान माझे स्मरतो संविधान माझे. तर आपल्या पथनाट्यामध्ये आपण संविधानाचं महत्त्व सांगत होतो सर्वांना. तर सरांच्या मार्गदर्शनाखाली हे पथनाट्य खूप चांगल्या प्रकारे आपण लोकांपर्यंत पोहोचवलं. तर अशा प्रकारे आपलं पथनाट्य झालेलं आहे आणि खरंच हा म्हणजे आमच्यासाठी खूप नवीन अनुभव होता. माझ्यासाठी हा पहिलंच पथनाट्य होतं जे की आम्ही इथं प्रेझेंट केलं. तर खरंच खूप छान वाटलं हे पथनाट्य करून आणि अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ह्या वर्षी केल्यात आणि त्या सगळ्या करून खरंच खूप छान वाटलं. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्कीच सांगा आणि शेवटपर्यंत बघितला त्यासाठी थँक्यू. असेच ब्लॉग बघत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.